परमानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतत्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाबुधावं जगननीतपानी मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा प्रथमाला मना पांडुरंगा प्रथमाला मना ओ पांडुरंगा प्रथमाला मना पांडुरंगा दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो जी अध्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्यात्मरूपा तेवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजे विठ्ठल विठ्ठल एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे
होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगत कल्याण संत महाराष्ट्रभूषण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी केला नाही भजनाचा आळस, आपल्या अंगणामधली तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस. अशा कलशस्थानी शोभणारे श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग, सर्वांच्या पाठांतरातील अभंग, परिचयातील अभंग आजच्या ह्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून भगवंताच्या ऐश्वर्याचा वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा प्रभू भावे, तो एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, भक्ताकरिता किती छोटा होतो. तेने संपुष्टी रहावे. देवाकरता गरज आहे ती भावाची. आपण ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याकडे मागू त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. आपली भक्ती पाहून तो भगवान परमात्मा भक्ताकडे एक तुळशीचं पान मागतो. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. आणि भगवान परमात्मा एवढ्या सर्वांची भक्ती पाहून एकट्या पुंडलिक रायासाठी पंढरपुरामध्ये आला नाही, तर सर्वांची भक्ती पाहून आला नावारूपा. तुका मने झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच रामनवमी पर्व काळावर चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. मला वाटलं 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आज माझ्यासारख्या पामराकडे दिली हे मी माझं परमभाग्य समजते. तसे सर्वांचे चालू असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तसेच सर्वांच्या मार्गदर्शनाने, तसेच आमचे गुरुवर्य म्हणजे तसं माझे गुरु वडील बी आणि शाळेमध्ये सुद्धा शालेय गुरु पण तेच दोन्ही गुरु असे असणारे बोरशे गुरुजी यांच्याही प्रथमतः चरणावर नतमस्तक होते. तसेच इकडं आपले ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभले सोमनाथ महाराज चौधरी यांच्याही मार्गदर्शनाने चालू असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा आणि या सप्ताहामध्ये साथ संगत करणारे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक आहे असे असणारे आपले गौरव महाराज, दीपक महाराज, त्यांच्या प्रथमतः ज्यांनी सुंदर अशी चाल गायली ते दीपक महाराज पडुळे यांच्याही प्रथमतः चरणावर नतमस्तक होते. मनोज महाराज नाही का त्यांचे नाव, विजय महाराज मृदंगाचार्य विजय महाराज त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते. नितीन महाराज असतील, तसेच ठोंबरे महाराज आहे का, सुदाम महाराज ठोंबरे, दीपक महाराज आणि गौरव महाराज आणि सर्व टाळकरी मंडळी असतील. तर तुमचं नाव काही मला माहीत नाही. नितीन महाराज आहे का, नितीन महाराज कोण, विजय महाराज ना, निलेश महाराज का, निलेश महाराज देसरे गुरुजी का, मेसरे गुरुजी यांच्याही चरणावर नतमस्तक होते. तसे सर्व तुमच्या विनेकरी महाराज आव्हाळे बाबा यांच्याही प्रथमतः चरणावर नतमस्तक होते. इकडं माझ्या भगिनी आता त्यांची सर्वांचे पवारताई असतील, सर्वांची काही नाव माहीत नाही कारण की कोमलनगर भजनी मंडळ महिला मंडळ सर्व
मीरानगरमधले सर्व पंचकृषीतील भजनी मंडळ असतील, टारकळी मंडळी असतील, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. गायन वादक, इथं बसलेले, घरी बसलेले सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. प्रस्तुत वैराग्याचे मूर्तिमंतळे जगद्गुरु जगत कल्याण संत श्री तुकोबाराय ते स्वतः सांगतात एवढा एवढा नेमका केवढा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते स्वतः सांगतात ते माझ्याचीने होणार नाही. तुकोबाराय म्हणतात ती माझ्याचीने होणार नाही. ते स्वतः सांगतात अरे देवा, अरे पांडुरंगा, जो 24 तास तुझ्या संगतीत राहत होता, एकत्र जेवला, एका पलंगावर झोपले, क्षणाचाही वियोग तुला सहन झाला नाही, अशा 9विधा भक्तीपैकी सखी भक्ती ज्याने केली. सखेपण अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एकरूप. भगवंता, अर्जुन 24 तास तुझ्या संगतीमध्ये राहत होता, तरी तू कसा आहे, किती मोठा आहे कळालं का हो? बरं अर्जुनाचं जाऊ द्या, ज्या यशोदा मातेने सांभाळ केला तिला देखील आपला भगवान परमात्मा कळाला का? काय झालं, एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना कृष्णाने गुपचूप अंगणात जाऊन माती खाल्ली. आता माती खाल्ल्याच्या नंतर बळीराम दादानं बघितलं आणि बळीराम दादा पळत गेल्याने आईला सांगू लागला, आई ग आई, नाही खाल्ली ग मी माती, आई ग आई, नाही खाल्ली मी माती, आई गाई, नाही खाल्ली ग मी माती, आई गाई, नाही खाल्ली ग मी माती. हो बळीराम दादा, हो बळीराम दादा, बळीराम दादा, हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. उभान घेतो माझ्यावरती, आई गाई, गाई खाल्ली ग मी माती, आई गाई, गाई खाल्ली ग मी माती, आई गाई, गाई खाल्ली ग माती, आई गाई, गाई खाल्ली ग माती. आई गाई, नाही खाल्ली ग मी माती. बळीराम दादा, हो बळीराम दादा, बळीराम दादा खोटे बोलतो बळीराम दादा, कुबांड घेतो मजवरती. आई मी माती खाल्लीच नाही. बळीराम दादा विनाकारण खोटं बोलतो, विनाकारण माझ्यावर काहीतरी आळ घेतो. ज्यावेळी कृष्ण सांगत होता आई मी माती खाल्लीच नाही, त्यावेळेला कृष्णाचं वय किती असेल हो? तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रागत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रागत. रंगनी रंगनाथ तो म्या देखीला कसये, ओ रंगनी रंगनाथ तो केला ओ रंगनी रंगनाथ तो म्या देखीला कसये.
आई मी माती खाल्लीच नाही, हा विनाकारण खोटं बोलतो, विनाकारण माझ्यावर काहीतरी आळ घेतो. आता मला एक सांगा, महिला मंडळ आपलं रांगणारं मूल बोलतं का हो? 4-5 महिन्याचं. परंतु त्याने सांगितलं आई मी माती खाल्लीच नाही, हा विनाकारण खोटं बोलतो, विनाकारण माझ्यावर काहीतरी आळ घेतो. यशोदा माता म्हटली ठीक आहे कृष्णा, बळीराम दादा खोटं बोलतो ते मी मान्य करते, परंतु तुझ्या तोंडाला माती लागलं त्याचं काय? मारावया तिने उगारिली काठी, भुवाना ते कोटी 14 के. म्हणजे त्या रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये आपल्या यशोदा मैयाला 14 भुवनाचं दर्शन झालं. म्हणजे जिने सांभाळ केला तिला देखील आपला भगवान परमात्मा कळाला नाही. कळाला असता तर तिनं गणपती बाप्पाला नवस केला असता का? काय झालं? प्रौढ वयाच्या महिला आल्या आणि यशोदा माईला म्हटल्या, माई कृष्णाने खोडी करू नये असं वाटतं का? हो ना, वाटतं ना. मग तुम्हाला असं वाटत असेल तर मग संकष्ट चतुर्थीचं व्रत येईल तेवढं धारण करा म्हणे. काय सांगितलं? संकष्ट चतुर्थीचं व्रत येईल तेवढं धारण करा. आता संकष्ट चतुर्थीचं व्रत धारण केलं आणि तेवढ्यात कृष्णाला समजलं माझ्या आईने काय केलं? संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं. पण आईला कळत नाही, त्याला मी काय करणार आहे? आता आईला कळाला नाही म्हणजे तो भगवान परमात्मा यशोदा माईला कळाला नाही. यशोदा माईने त्या गणपती बाप्पाला नवस केला, संकष्ट चतुर्थीचं व्रताची सांगता करायची म्हणून रात्रभर जागे आहे. 1000 लाडू 1000 मोदक तयार केले आणि तेवढेच कृष्ण आला. कृष्ण म्हटलं आई यातला एक लाडू आणि मोदक घेऊ का? आई म्हणते अरे बाळा, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण ग्रहण करू नये. अगं आई मी त्या देवाचा बाप आहे, तुला कळत कसं नाही? मग ती व्रताची सांगता करायची म्हणून तिने 1000 मोदक 1000 लाडू तयार केले आणि गणपती बाप्पा पुढे नेऊन ठेवले. तेवढ्यात काहीतरी त्रुटी राहिली म्हणून ती आणण्यासाठी यशोदा माता म्हटली अरे कृष्णा, थोडी त्रुटी राहिली तेवढी मी आणण्यासाठी जाते, त्या पोड्यामध्ये तो हे मोदक आणि लाडू यावरती लक्ष ठेव, एखादी मांजर येईल आणि खाईल. कृष्ण म्हटला एवढा मोठा बोक्या असल्यावर मांजराची काय टाप आहे म्हणे. तेवढ्यात यशोदामाया ते त्रुटी आणण्यासाठी गेल्या आणि आणता आणता तेवढ्यात कृष्ण म्हटला गणपती बाप्पा हे लाडू आणि मोदक तुम्ही खाता का मी खाऊ? काय सांगितलं? गणपती बाप्पा म्हटले तुमच्या आईला नव्हता हे कुटाणा करायचं सांगितला, तुम्हीच खा म्हणे. घेतले लाडू आणि मोदक तेवढे संपवले. तेवढ्या यशोदामाया आल्या. यशोदामाया म्हटल्या अरे कृष्णा यातले लाडू आणि मोदक काय झाले म्हणे. आई लय मोठा उंदीर आला होता आणि त्या उंदरावर लय मोठ्या पोटाचा बसलेला होता, त्यांनी सगळे खाल्ले म्हणे. हो मला का बोलवलं नाही म्हणे आई. आईने सांगितलं मला का बोलवलं नाही? ब्यासूर ब्यालो जननी वळली बदनी बोबडीते. मी भेलो म्हणे आई, मला बोलताच आलं नाही. ठीक आहे म्हणे कृष्णा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन येते आणि गणपती बाप्पाला दाखवते. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणायला गेल्या आणि पुन्हा गणपती बाप्पाला दमबाजी चालू केली. काय गणपती बाप्पा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही खाता का मी खाऊ? तुम्हीच खा म्हणे. म्हणे गणपती बाप्पा लाडू आणि मोदक लय घाई खाल्ले म्हणे, थोडे पोटात जाऊन व्यवस्थित बसले नाही, तुम्ही पोटात जा आणि व्यवस्थित करा म्हणे. उचलला गणपती, टाकला पोटात. आई आली गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन आल्यावर आई म्हणते अरे देव काय झाला? हो देवासेच पुसे देव काय झाला, देवासेच पुसे देव काय झाला, देवासेच पुसे देव काय झाला, देवासेच पुसे देव काय झाला. हो हसे आले बोला, हसे आले बोला, याते
देव काय झाला, हसियाने बोला याचे हरी. म्हणजे देवालाच विचारलं की देव काय झाला. आता यशोदा मैयाला जर आपला भगवान परमात्मा देव हाय कळाला असता तर गणपती बाप्पाला नवस केला नसता. मग तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला आम्हाला कसं काय कळणार. आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाची आणि आपली भेट वर्षातून किती वेळा होते. पंढरपूरला जातात का महिला मंडळ? नाही जातात जातात. बोलत जा जा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आषाढी आणि कार्तिकीच्या निमित्तानं आपण पंढरपूरला जातो. आता पंढरपूरला गेल्यावर 2-2, 3-3 दिवस बारीला उभं राहतो. आता बारीला उभं राहून सनी देवाजवळ गेलं की बडवे लगट ढकलतात. देवांनी बडव्यांना ढकलल्यावर आपण देवाजवळ गेल्यावर देवाशी बोलतो का? देवाशी बोलायला पाहिजेत. आपण देवाशी बोलतो का? आता काही काही तर असे महाराज देवाजवळ गेले की डोळे लावून घ्या, डोळे तुम्ही घ्या रे सुख, म्हणजे डोळे सुख घेतात. पण पहा विठोबाचे मुख, म्हणजे भगवंताला बघितलं पाहिजे, भगवंतासोबत बोललं पाहिजे. देवाबरोबर बोललं तरच आपल्याचं मन समाधान आहे, अन्यथा समाधान नाही. तिथं गेल्यावर देवाजवळ गेल्यावर बडवे लगेच ढकलतात. म्हणजे काहींना देवही दिसत नाही, काहींना टी व्हीवर चित्र येतं कधी दिसतं, काहींना देवाचे चरणही दिसत नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला जर त्या भगवंतासोबत बोलायला चर्चा नाही तर तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला कसं काय कळणार. बरं आपलं जाऊ द्या, जो 24 तास अर्जुन भगवंताच्या संगतीमध्ये राहत होता त्याला देव कळाला का? नाही कळाला. एक दिवस काय झालं, अर्जुनाला भगवंताच्या ईश्वरूपाचे डोळे लागले. अर्जुन सारखा आडपडद्याने बोलू लागला. देवाला काही सांगायची गरज नसते, देवाला सगळं काही कळत असतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. विश्व विश्वंभरा विश्व विश्वंभरा बारी हरतीला लागे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. विश्व विश्वंभरा विश्व विश्वंभरा परी न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विशी विश्वंभर परिहराची न लगे. म्हणजे देवाला काही सांगायची गरज नसते, देवा सगळं काही कळत असतं. तेव्हा देवाला समजलं की अर्जुनाला मला बघायचं आहे. देव लगेच विश्वरूप नटले, त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. ही अडचण अर्जुनाच्या लक्षात आली. अर्जुन उठला आणि गुडघ्यात डोकं घालून बसला. तेवढ्यात भगवंताने सांगितलं, अरे अर्जुना, मला बघण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, मला बघण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे. अर्जुनाला प्रत्येक रोमावर डोळे दिले होते. अर्जुनाला प्रत्येक रोमावर डोळे दिले होते. आता अर्जुनाचे रोम विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, आपलं हातसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. आपल्यामध्ये आणि संतांमध्ये एवढा तर फरक आहे. प्रत्येक रोमावर डोळे दिले, एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी. तरी भगवान परमात्माचं रूप अर्जुन बघू शकला नाही. मग तुकोबाराय म्हणतात, देव केवढा असेल तरी अर्जुन भगवंताचं रूप बघू शकला नाही. मग एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, किती मोठा आहे हो. तरी भगवान परमात्मा अर्जुनाचं रूप पाहू शकला नाही. मग तुकोबाराय म्हणतात, देव केवढा असेल, देव केवढा असेल याची कल्पना मत जवळ नाही. अभंगाचे प्रथम चरण. हे बडा प्रभु भावे, हे बडा प्रभु भावे, हे बडा प्रभु भावे, हे बडा प्रभु भावे, देवडा प्रभु भावे, देवडा प्रभु भावे, देवडा
संपुष्टी राहावे. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, भक्ताकरिता छोटा होतो. तेने संपुष्टी राहावे. देवाकरता गरज आहे ती भावाची. भाव जर नसेल, श्रद्धा जर नसेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. देवाकरता गरज आहे ती म्हणजे भावाची. आताच्या काळामध्ये लोक याच्यावर त्याच्यावर भाव ठेवतात, परंतु तुमचा गैरसमज आहे. देवाकरता गरज आहे ती भावाची. एक सुंदर उदाहरण म्हणून सांगते. आताच्या काळात काही पुरुष लोक असे म्हणतात की मी घरी गेल्याशिवाय माझी बायको जेवत नाही. खरं आहे का महाराज? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. परंतु तुमचा पुरुष लोकांचा हा गैरसमज आहे. काय झालं, त्या वकिलाची बायको काय करायची, दोघं नवरा बायको सोबत जेवण करायचे. जेवण झालं का तो कामावर निघून जायचा. कामावरतून आला का ती दारामध्ये असा 5 वाजेचा टाईम झाला का ती दारामध्ये तोंड सोडून बसायची आणि म्हणायची, काय हो लवकर येत जा ना. तो म्हणायचं तुझी तू जेवून घे ना. ती म्हणायची कशी जेवणार हो, पती हा परमेश्वर असतो. त्याला वाटलं माझी बायको माझ्यासाठी बरीच उपाशी राहते. काय झालं, त्याला वाटलं माझी बायको माझ्यासाठी बरीच उपाशी राहते. असंच कीर्तनामध्ये सांगत असताना मी म्हटलं का कीर्तन संपलं, मला येऊन भेटलं. म्हटलं का हो ताई, कीर्तनात कशाला काही सांगत असतात. म्हटलं अरे झालं तरी काय. म्हणे ताई तुम्ही कीर्तनात अशा म्हटल्या की तुम्ही जर कुठं बाहेर गेले ना, तुमची बायको घरामध्ये काही ना काही गुपचूप चोरून खात असते. अहो लोकांच्या बायका खात असतील, परंतु माझी बायको माझ्याशिवाय एक घास देखील खात नाही. म्हटलं इतका विश्वास आहे का. म्हणे हो. म्हटलं मग घरी जा आणि बायकोची परीक्षा घे. तो म्हटलं ठीक आहे, हे काय उद्याच परीक्षा घेतो म्हणे. सकाळी उठला, बायकोला म्हटलं आज कोर्टामध्ये मुकदमा येणार आहे, मला यायला उशीर होईल, तू जेवून घे. ती म्हटली तुमच्याशिवाय मी एक घास देखील खाणार नाही. त्याला काय वाटलं, बघू म्हणे आता खाती की नाही. आता ह्यो घरातून गेला, पुढच्या गल्लीतून मागच्या गल्लीतून जाऊन घराच्या माडीवर जाऊन बसला. कशासाठी, बायको घरामध्ये काही खाती की नाही बघण्याकरता. आता तिला वाटलं नवरा कामावर गेला, हिला दुपारी 12 वाजता अशी भूक लागली कडकडून. दुकानावर गेली, अर्धा किलो तांदूळ आणले, त्या तांदूळाचा भात घातला, सर्व एकठीनेच खाल्ला. दुपारी पेढेवाला चालला, पेढे घ्या पेढे म्हणे. कशी दिले पेढे म्हणे, 20 रुपयाचे पाव किलो. ते पाव किलो पेढे घेतले, पाव किलोचे पाव किलो खाल्ले. वरतून हा बघतो, म्हणतो माझी बायको माझ्यासाठी बरीच उपाशी राहते. त्या ताईनं सांगितलं त्यात काही खोटं नाही म्हणे. 4 वाजता नेमकी ऊसवाला चालला तर ते ऊस घेतले म्हणे. कसे दिले ऊस म्हणे, 1 रुपयाचे 4 ऊस. ते 4 ऊस घेतले, 4 ऊसही खाल्ले. 5 वाजेचा टाईम झाला, नवरा यायचा वेळ झाला, अशी दारामध्ये तोंड सोडून बसली. तितक्यात नवरा आला. म्हटले काय हो लवकर येत जा ना. ती म्हटली तो म्हटलं लवकर येत जा ना. ती म्हटली कशी जेवणार हो, पती हा परमेश्वर असतो. त्याला वाटलं माझी बायको कशी जेवणार आणि काय जेवणार. असं म्हटल्याबरोबर तो म्हटलं तू जेवून घे ना. कशी जेवणार हो, पती हा परमेश्वर असतो. तो म्हटलं सरक बाजूला, कशी जेवणार आणि काय जेवणार. तिला वाटलं का हो. ती म्हटली का हो, कोर्टामध्ये तुमचं आणि मुकरदमाचं काही भांडण झालं की काय हो, कोर्टाची कशी काय मात. तो म्हणला 1/2 किलो तांदूळाचा भात. काय हो रोज प्रेमानं बोलतात, आज काय एवढी धसफूस. 1 रुपयाचे 4 ऊस. काय हो रोज प्रेमानं बोलतात, आज काय एवढे आडेवेडे. पाव किलो पेढे. म्हणजे याच्यावर त्याच्यावर भाव ठेवण्यापेक्षा आमची जनाबाई महाराज म्हणते, अर्जुनाला 1000 डोळे दिले तरी त्याला तो बघता आला नाही, परंतु तो देव मी कसा पकडला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर,
दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो दरीला पंढरीचा चोर, दरीला दरीला पंढरीचा चोर. जनाबाई महाराजांनी त्या भगवंताची इतकी भक्ती केली की तो भगवान परमात्मा स्वतः गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. म्हणजे जनाबाई महाराजांजवळ इतका अधिकार होता. नवे जनाबाई महाराजांनी सर्व काम करावं. काम करत असताना भगवंतांना देखील यावं. आता जनाबाई महाराजांनी झाडून काढावं आणि केर भरण्याचं काम माझ्या पांडुरंग परमात्म्यानं करावं. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. नवे जनाबाई महाराज एक त्या वेळेस दळण दळण्याकरता जर बसले ना तर भगवान परमात्म्यानं देखील दळण दळण्याकरता यावं. आणि दळण दळत असताना जनाबाई महाराजांनी ओव्या गाव्या. जनाबाई महाराजांनी त्या भगवंताला हाक मारावी. ओव्या गावून ईश्वरात दासी जनीच्या घरात, ओव्या गावून ईश्वरात दासी जनीच्या घरात. चोरात ताच जनीच्या घरात, ओव्या गावून ईश्वरात दास जनीच्या घरात. दळण दळीले सख्याची आई, दळण दळीले सख्याची आई. हळ चोरीचा बाजारी, हळ चोरीचा बाजारी. ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. अशा अनेक प्रकारे ओव्या गाव्या. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे. मुखी घालिते मोत्याचे दाणे. मुखी घालिते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, काही नाही उणे. ओ तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. हे विठ्ठला कृपेने मला काही नाही. काळीला तुझा गाईला नंता, काळीला तुझा गाईला नंता. ओ कळीला तुझा गाईला नंता.
थोड्या वरमध्ये जास्त रन काढे. सुंदर माझे जाती ग फिरते भोवतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. म्हणजे अशा सुंदर प्रकारे ओव्या गावा, असं सुंदर प्रकारे दळण दळावं. एक दिवस दळण दळण्याकरता भगवान परमात्मा आले आणि जनाबाई महाराजांनी प्रश्न केला, देवा अरे रोज मी ओव्या गाते, परंतु आज असं करायचं म्हणे, मी पुढं ओवी बोलणार आणि तू माझ्या पाठीमागे ओवी बोलायची. देवानं सांगितलं, अगं जने तू सांगशील ते मी करायला तयार आहे. मग देवानं जनाबाई महाराजांनी ओवी बोलायला सुरुवात केली. पुंडलिका माझा बंधू ग पुंडलिका माझा बंधू, पुन्हा देवानंही बोलावं, पुंडलिका माझा बंधू ग पुंडलिका माझा बंधू. पुन्हा देवानं पुन्हा जनाबाई महाराजांनी बोलावं, पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. पुन्हा देवानं जनाबाई महाराजांच्या पाठीमागं पुन्हा देवानं बोलावं, पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. पुन्हा जनाबाई महाराजांनी बोलावं, रुक्माबाई माझी माता ग रुक्माबाई माझी माता. पुन्हा देवानं देखील बोलावं, रुक्माबाई माझी माता ग रुक्माबाई माझी माता. जनाबाई महाराज म्हणते, देवा अरे तुझ्या डोक्यात काही फरक बिरक झाला की काय, अरे रुक्माबाई तुझी माता की बायको. म्हणजे इतका भक्तीमध्ये रंगून जायचा. नवी जनाबाई महाराजांनी त्या भगवंतासोबत भांडण करावं, भांडण करून शिव्या देखील द्याव्या. अरे काळ्या विठ्या मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्या आली, तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे, उभी रावणी अंगणी शिव्या देती दासी जनी. अशी शिव्या आपण एखाद्या शेजारणीला नेऊ द्या बरं, परंतु नाही, तो अधिकार त्यांच्याजवळ होता. आपण जर एखाद्या शेजारणीला शिवी दिली तर आपल्या डोक्याला एकही केस ठेवणार नाही, परंतु त्यांचं तेवढा अधिकार होता. आता महिला मंडळ आपल्याला 50% आरक्षण मिळालं आहे. आता आपण जर सांगितलं, यांना जर सांगितलं आम्ही एवढं झाडून काढलं, तुम्ही झाडून काढलं, केर भराल का हो? हे नाही भराल ना. म्हणजे केर भरी चक्रपाणी, झाडून काढल्यावर सुद्धा भगवंतांना केर भरावं. नवी जनाबाई महाराजांनी सर्व कामं करत असताना भगवंतांनाच देखील जनाबाई महाराजांना काम करू लागावं. नवी जनाबाई महाराजांचा इतका अधिकार असताना देखील पण जनाबाई महाराजांनी त्या भगवंताच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. त्या जनाबाई महाराजांनी यशोदा मातेने भगवंताला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माऊली देखील वर्णन करतात, भाव बळे आकडे एरविना
बावबळे आकडे एरविना कळे करतणे आवडे तैसारी, म्हणजे तो भगवान परमात्मा भावाशिवाय आकारणार नाही. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, संपुष्ट हे हृदय पेटी करुणा पोटी साठवो, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तो भगवान परमात्मा कुणी साठवला हो? साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता धन्यताची माता धन्यताचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. तो भगवान परमात्मा कुणी साठवला? एक दिवस नामदेवराय ज्ञानोबाराय आणि पांडुरंग परमात्मा यांचं तिघांचं संभाषण चाललं. नामदेवराय ज्ञानोबाराय म्हटले, देवा या जगामध्ये या विश्वामध्ये तुझ्या आवडतीचा भक्त कोण? आता नामदेवाला वाटलं मी 24 तास भगवंताजवळ राहतो आणि देव माझंच नाव घेणार. मग नामदेवरायानं विचारल्यावर, देवा या जगामध्ये या विश्वामध्ये तुझ्या आवडतीचा भक्त कोण? देवानं सांगितलं, नामदेवा या जगामध्ये या विश्वामध्ये माझ्या आवडतीचा भक्त म्हणजे तो आरणगावचा सावता महाराज. नामदेवराय म्हटले, देवा आम्ही 24 तास तुझ्याजवळ राहतो आणि तो आषाढी कार्तिकी शिवाय पंढरपूरला येत नाही आणि तो तुझ्या आवडतीचा भक्त कसं काय होणार? देवानं सांगितलं, तो माझ्या आवडतीचा भक्त आहे, तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल तर बिंदास घ्या म्हणे. काय सांगितलं? परीक्षा घ्यायची असेल तर बिंदास परीक्षा घ्या. नामदेवराय म्हटले, देवा परीक्षा घ्यायची, परंतु कशी घ्यायची म्हणे? काहीच नाही म्हणे, मी पुढं पळणार आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पळायचं. नामदेवराय ज्ञानोबाराय तिघही पळू लागले. देव पळतायत, त्यांच्या पाठीमागं नामदेवराय ज्ञानोबाराय पळतायत. पळता पळता आरणगावमध्ये आले. आता आरणगावमध्ये आल्याच्या नंतर सावता महाराजांच्या शेताजवळ आले. आता सावता महाराजांचं शेत म्हणजे पंढरपूर होतं. सावता महाराज कुठलंही काम करत असताना कांदा 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 मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा 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 मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा 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 मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा 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 मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा
4 कांदा 5वा मुळा तरच जमतं, नाही तर अन्यथा जमत नाही. बरं का महाराज, काय सांगितलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावता महाराजांचं शेत म्हणजे पंढरपूर होतं. सावता महाराज कुठलंही काम करत असताना सतत भजन, 3 रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, म्हणजे सतत भगवंताचं नामचिंतन करायचे. आता नामचिंतन करत असताना, भगवंताचं नामचिंतन करत असताना देव आले. देवाने सांगितलं, सावता महाराज माझ्या पाठीमागे 2 चोर लागले, मला लपवा. सावता महाराज म्हटले, देवा एवढं मोठं शेत आहे, एवढं मोठं बागत आहे, कुठेही लपा म्हणे. परंतु सावता महाराजांनी देवानं सांगितलं, सावता महाराज म्हटले कुठेही लपा. देवानं सांगितलं, सावता महाराज चोर इतके डेंजर आहे की मी कुठेही लपलं तर मला शोधून काढतील. मला अशी जागा द्या म्हणे की मला तिथून कुणीही शोधणार नाही. तेवढ्यात सावता महाराजांच्या लक्षात आलं, देव माझी परीक्षा घेण्याकरता आलाय. हातामध्ये विळा होता, विळा घेतला आणि आपली छाती विजिरण केली आणि सांगितलं, देवा माझ्या छातीमध्ये लपा. तेवढ्यात नामदेवराय नानोबाराय आले आणि विचारला, का हो सावता महाराज, इथून कुणी चोर, कुणी माणूस नाही म्हणे. इथून कुणी माणूसही पळाला नाही, इथून कुणी चोर म्हणे नाही. तेवढ्यात नामदेवरायांचं लक्ष गेलं सावता महाराजांच्या हृदयाकडं. तेने संपुष्टी राहावे साठविला हरी जिही हृदय मंदिरी, म्हणजे तो भगवान परमात्मा सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये साठवला. कशावरून? तेने संपुष्टी राहावे, म्हणजे त्यावाकरता महत्त्वाचा आहे तो म्हणजे भाव. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, म्हणजे तर भगवान परमात्म्यासाठी आपण जशी भक्ती कराल तशी तो भगवान परमात्मा भक्तीच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाचे 2 चरण. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी इच्छा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपण जशी भक्ती कराल तसा तो भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतो. मग आपली भक्ती कशी असते हो? आपला वार बदलला का आपली भक्ती बदलते, आपला देवही बदलतो आणि आपली भक्तीही बदलते. सोमवार आला का
शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, बोले देव. मंगळवार आला का अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ओ महिषासुरमर्दनाला विविध तापाची कळवळ जाळली, दत्ताना दी तू पावसी निर्वाणी. म्हणजे आपली अशी भक्ती असते. बुधवार आला का बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. गुरुवार आला का आता प्रत्येकाचं अलग अलग असतं. गुरुवारी दत्त दिगंबराया ओ स्वामी मला भेट द्यावो, दत्त दिगंबराया ओ स्वामी मला भेट द्यावो. शुक्रवार संतोषी माता, शनिवार शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता. आणि रविवार आल्यावर जय हो. हो माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हम वाग्या तो वाग्या प्रेम नगरा वारी, हम वाग्या सब वाग्या प्रेम नगरा वारी, सावध होऊन भजनी लागा देव कराची वारी, सावध होऊन भजनी लागा देव कराची वारी. जय हो मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हो हे जरी नाही गेले तरी दुसरं येईल, हे जरी नाही गेले आपलं कीर्तन राहून जाईल, आपण नंतर घ्यायचं असलं तर, वेळ असला तर घेऊ तो आनंद. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. आता ते पवारनं चांगलंच गाजवलंय. म्हणजे आपली भक्ती अशी असते, आपला वार बदलला का आपली भक्ती बदलते, परंतु भक्ती अशी नका करू. प्रथम स्कंदामध्ये, भागवतामध्ये प्रथम स्कंदामध्ये वर्णन आलेलं आहे 4 स्त्रियांचं. पहिली भक्ती केली होती द्रौपदीने, दुसरी भक्ती केली होती सुभद्रेने, तिसरी भक्तीचं वर्णन आलेलं आहे कुंती, आणि चौथी म्हणजे उत्तरा. त्यांनी अशी भक्ती केली, अशी भक्ती करा. सुभद्रेने अशी भक्ती केली, सुभद्रेचे 5ही मुलं मारले. अश्वत्थामाने 5ही मुलं सुभद्रेचे मारले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. द्रौपदीचे 5ही मुलं अश्वत्थामाने मारले. 5 मुलं मारल्यावर द्रौपदी रडू लागली, आकांत करू लागली. रडत असताना आकांत करते, तेवढ्यात अर्जुन म्हणतो, सुभद्री काय झालं? तेवढ्यात भगवान परमात्मा आले. काय झालं म्हणे? अरे तिची 5ही मुलं मारले. द्रौपदी म्हणते, त्याला माझ्या समोर आणा, त्याला माझ्या समोर आला, त्याला मी सोडणार नाही, त्याला माझ्या समोर आणल्याशिवाय त्याला मी सोडणार नाही म्हणे.
रडते एका आकांत करते. अर्जुन म्हटला त्याला आणता येणार नाही म्हणे, आणता येणार नाही असं बोलता बोलता त्या अश्वत्थामाला पकडून आणलं. पकडून आणल्याच्या नंतर आणल्याबरोबर पुन्हा द्रौपदी पुन्हा म्हणते, रडते एकांत आकांत करते. आकांत करत असताना रडते, मोठ्या मोठ्यानं रडते. आणल्याबरोबर त्याला तिच्या समोर उभं केलं. समोर उभं केल्यावर ती रडते. रडत असताना पुन्हा विठ्ठल 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 द्रौपदी रडते, एकांत आकांत करते. आकांत करत असताना त्याला तिच्या समोर आणलं आणि सोडून द्या म्हणे, मुष्यतम मुष्यतम मुष्यतम. मग अर्जुन म्हटला, अगं त्याला सोडायचंच होतं तर त्याला आणलं कशाला म्हणे पकडून. द्रौपदी म्हणते, देवा अरे जे मला आता दुःख होतंय ना, जे माझ्या आता जीवनामध्ये जे दुःख भोगते मी, ते दुःख दुसऱ्याची, अरे त्याची आई जिवंत आहे म्हणे अजून. जी मला दुःख होत आहे, ज्याचा मुलगा गेल्याचं दुःख ज्या आईला होत आहे ना म्हणे, ते दुःख त्या आईला होऊ नये. जे आज मी उपभोगते, मी माझ्या 5 मुलासाठी आज रडते, आकांत करते, आक्रोश करते. या आक्रोश पाहून सनी मी माझ्या जीवाचं काय होतं हे मला माहिती म्हणे. आणि हे दुःख आता तर त्याची आई जिवंत आहे, त्याची आई जिवंत असताना हे दुःख मी सहन करते. हे दुःख त्या आईला होऊ नये म्हणून मी म्हणते की त्याला सोडून द्या. काय सांगितलं? त्याला सोडून द्या. का सोडून द्या? का त्याला सोडून द्या, त्याची आई आजपर्यंत जिवंत आहे. आज त्याची आई जिवंत आहे म्हणून तू सोडून द्या म्हणते म्हणे. अशी भक्ती द्रौपदीने केली होती. सुभद्रेने सुद्धा अशीच भक्ती केली. सुभद्रेचा अभिमन्यू युद्धामध्ये मारला गेला. युद्धामध्ये मारले गेल्यावर सुभद्रा रडते, एकांत करते. आकांत करत असताना देवानं विचारलं, सुभद्रे अगं तुझा मुलगा मरण पावलाय. हो माझा मुलगा मरण पावला. अगं तुझा मुलगा मरण पावलाय. तरी सुभद्रा रडते रडते रडत असताना पुन्हा शांत झाली. शांत झाल्यावर पुन्हा देवाने विचारला, अगं सुभद्रे तुझा मुलगा मरण पावलाय, तुझे हात धरण्याची काठी गेली, तुझा आधार गेलाय. सुभद्रे अगं तुझा आधार गेलाय, तुझ्या जीवनातली काठी गेली, तू रडत का नाहीस? सुभद्रा म्हणते, देवा अरे रडू का हसू मला हेच कळत नाही. देवांना सांगितलं, हे काय बोलण्याची भाषा आहे का? रडू का हसू? हो ना देवा, रडू का हसू? अगं हे काय तुझं बोलण्याचं विचार आहे का? असं बोलत असताना सुभद्रा म्हणते, देवा तुझ्या जर मनामध्ये जर असेल ना तसंच होणार आहे, कारण की तुझ्या सत्तेशिवाय काय चालत नाही रे म्हणे. तुझी या सत्तेने वेदासी बोलाने, तुझी या सत्तेने वेदासी बोलाने, सूर्यासी चालाने, तुझी या सूर्यासी चालाने, तुझी या तुझ्या सत्तेने वेदासी
तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबळे. म्हणजे तुझ्याशिवाय काय या ढगातून पाण्याचा थेंब देखील पडत नाही. तुझी जी सत्ता आहे ना तेच चालणार आहे. देवा तू जे ठरवलं ना तेच होणार आहे. मग तुझ्याशिवाय या ढगातून पाण्याचा थेंबही गळत नाही. आणि तुझ्या जर मनात असेल तरच होईल ना देवा. म्हणूनच सांगते देवा, रडू का हसू? मुलगा गेला याच्यासाठी रडू का तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी रडू? हसू का बोलू का रडू? काय सांगू देवा? मग देवाने सांगितलं, देव सुभद्रे तुझी काय बुद्धी चंचल आहे ग म्हणे. तू म्हणते की रडू का हसू? देवा तुझ्या मनात जे असेल ना तेच घडणार आहे. म्हणजे अशी भक्ती करा. कुंती आत्याने देखील दुःखामध्ये भगवंताला आठवलं. कुंती आत्या म्हटली का मला सुख द्या? कुंती आत्याने कधीच सुख भोगलं नाही. देवाने बऱ्याच वेळेस कुंती आत्याला म्हटलं, अगं कुंती आत्या काहीतरी माग. कुंती आत्या म्हणायची, देवा मला फक्त दुःख दे, दुःख दे. दुःखाशिवाय दुसरे, कारण की दुःखामध्ये भगवंताची आठवण होत दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय कबीर. भज मन राम चरण सुखदाय, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई. राम चरण सुखदाई, राम चरण सुखदाई, भज मन 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 राम सुखदाई. महिला मंडळ टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ते इतकं बेंबीच्या देठापासून ते आरडात आणि तुम्ही टाळ्या सुद्धा वाजवत नाही. त्यांनी जर मग गायलं नाही तर इथं कीर्तनाला रंगच चढणार नाही. म्हणजे कुंती आत्याने दुःखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण केलं. देवा मला दुःखच दे, कायमस्वरूपी दुःख दे. म्हणून भगवंतांना म्हणजे पूर्वी धरावी ती इच्छा, प्रत्येक वेळेस भगवंताचं दुःख दे असं म्हणत म्हणत भजन करावं. म्हणजे अशी भक्ती, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. म्हणजे जसं ते भगवान परमात्मा, आपण जसं भगवान परमात्म्याकडं मागू तसा तो भगवान परमात्मा द्यायला तयार असतो. म्हणजे आपण जशी भक्ती कराल तसा तो भगवान परमात्मा आपल्या मनातली इच्छा पूर्ण करेल. अन्यथा तो भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करणार नाही. परंतु आपण त्या भक्तीच्या जोरावर जर भगवान परमात्म्याची भक्ती जर केली ना तर तो भगवान परमात्मा आपल्याकडं काय मागतो? एक तुळशीचं पान, अभंगाचे 3 चरण.